हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ही मिरची भरून करणार आहे। ही आपल्याशी जाडी मिरची, मी याच्या 5 मिरच्या घेतल्या। तुम्हाला जास्त हवे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। तर त्याचं मी तुम्हाला साहित्य दाखवते। हे बेसन घेतले मी, शेंगदाण्याचा कूट, मीठ, आमचूर पावडर आणि लाल तिखट आणि हळद। तर आपल्याला हे सगळं आता हे करायचं आहे। पहिला आपण बेसन टाकायचं, शेंगदाण्याचा कूट, तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही तुमच्या वस्तू घ्या। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळा, लाल तिखट आणि हळद। तुम्हाला लाल तिखट जास्त आवडत असेल तर ह्या तिखट नसतात, तुम्ही जास्त पण घेऊ शकता। आणि आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। मीठ मिरचीला जास्त जर लागला तरी काही हरकत नाही। तर हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला तेल घालायचं याच्यात, 1 स्पून। आणि पुन्हा पूर्ण असं मिक्स करायचं आहे, कारण का ह्याला जरासा ओलावा आला तर ती चांगलं हे बाइंडिंग त्याला मिरचीला बसून जाईल। आता हे कट करून धुवून आतल्या बिया पण काढून टाकल्या। बिया ठेवल्या तरी चालतील, पण कोणाला तोंडात आलेल्या आवडत नाही, म्हणून आपण बिया काढा नाही तर थोड्याशा ठेवा, काय हरकत नाही। हे आपल्याला पूर्ण आता हे असं दाबून दाबून भरायचं आहे। असं पूर्ण असं मिरचीमध्ये दाबून दाबून भरायचं आहे। पूर्ण मिरची, एकदम पूर्ण मिरची भरायची अशी दाबून दाबून। अशी मिरची मी दाबून दाबून भरून घेते। ही माझी जरा वाकडी झाली, कारण मिरचीच वाकडी आहे, मग ती कट पण वाकडीच झाली, सरळ झाली पाहिजे होती। असं खूप भरपूर भरायचं। शेंगदाण्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं भरलं तरी चालेल, ओलं खोबऱ्याने पण छान लागते मिरची। असे पूल दाबून दाबून भरायचं आहे आपल्याला। आता पावसाळ्यामध्ये अशा मिरचीचा ठेचा, अशा चटकदार वस्तू आपल्याला हव्या असतात, म्हणून आपण असे करून ठेवल्या। आणि ह्या करून ठेवल्या तरी काही खराब होत नाहीत, ॲटलीस्ट फ्रीजमध्ये ठेवायच्या, जेव्हा पाहिजे आपण गरम करून खाऊ शकतो। हे मसाला आपण सगळं असं मी पूर्ण असं दाबून दाबून भरलेलं आहे। आता मी तवा ठेवते। हे बघा, मी तवा ठेवलाय आणि त्याच्यामध्ये तेल टाकलंय। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे। आणि आपल्याला आता अशा मिरच्या ठेवायच्या आहेत, पूर्ण अशा लावून घ्यायचे, सगळ्या बाजूनी खरपूस अशा करून घ्यायचे। आणि शक्यतो ना वाकड्यात वगैरे मिरच्या घेऊया नको, माझ्याकडे बघा ही वाकडी आहे, ती आता फ्राय करताना खूप त्रास होणार आहे, म्हणजे ती वाकडी आलेलीच आहे। तर थोडंसं तिला मी झाकण ठेवते, म्हणजे ती वाकडी थोडं शिजून होईल, म्हणून तिला आपण 5 मिनिटांनी बघूया। तर पलटी करून बघायची आपल्याला। हे बघा, इथून मला खोकला, इथून आपल्याला फ्राय झालेली आहे। आपल्याला ही 5 मिनिटांनी परत पलटी करून दुसऱ्या बाजूने आपल्याला परत तिथे फ्राय करायची। मला गॅस स्लोच आहे, परत मी आता चिप्स होते पडायला। सगळ्या बाजूने आपल्याला सगळं व्यवस्थित झाल्या पाहिजे। परत मी 5 मिनिटं परत ठेवते। त्याला अशी अलटी पलटी करत मध्ये मध्ये राहायचंय।
तर 5 मिनिटांनी आपण परत बघू. त्याला आपण 5 ते 6 मिनिटं मी असं झाकून ठेवले. आता आपल्याला परत बघूया मिरचीचं काय झालंय ते. हे बघा एकदम मस्त अशा खरपूस या बाजूने पण भाजून झालेले आहेत. आता आपली मिरची तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपली मिरची एक होईपर्यंत, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि माझी मिरची कशी असेल किंवा काय असेल ते मला कमेंट पण करा. तर हे आपला थोडासा मसाला उरलाय, तुम्ही आता ह्याच्यातच हे करते, तो उतरतानाच घालायचा, नाही तर तो हा पूर्ण करपला जाईल. आपल्याला या मिरचीवरच घालून असं हे करायचं. तर मी माझा गॅस बंद करते आणि आपल्याला मिरच्या पूर्ण काढून घ्यायच्या. ह्या ताटलीमध्ये मी काढून, त्या प्लेटमध्ये मी काढून घेते. बघा छानपैकी अशी खरपूस भाजून घ्यायची, अशी मस्तपैकी अशी मी सगळ्या ह्याच्यामध्ये काढून घेते. पावसाळ्यामध्ये अशा मस्त चटमटीत करून खायचं. ठेचा, मिरची. हे बघा एकदम छान झालेत. चला बाय बाय. माझी मिरची कशी वाटली तुम्हाला सांगा नक्की. तर बाय बाय.